चौक मंडई येथून निघून बागवानपुरा महात्मा फुले पुतळा या ठिकाणापर्यंत शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजीज पठाण यांच्या नेतृत्वात पहेलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला। सदरवेळी आपली भावना प्रकट करताना अजीज पठाण यांनी असे सांगितले की वेळ आलेली आहे अखंड भारत बनवण्याची व इस्लामाबादवर तिरंगा फडकवण्याची। पाकचा दहशतवाद कितीही वेळेस सहन करायचा याची सीमा आहे। हा हल्ला फक्त पर्यटकांवर नसून काश्मीरमधील तरुणांना मिळालेल्या रोजगारावर होता। सदर रॅलीत मुस्ताक, नेता शेख, ज्ञानेश्वर काळे काँग्रेस, मजीद पठाण, रफीक साबीर, फैज शेख, रफीक सादिक शेख, नादिर पठाण, अकील खान, आवेश चाबुकस्वार, रफीक शेख, नदीम शेख, आसिफ मुलानी जानोरकर, बबलू शेख, वसीम शेख, इम्रान खान व 25 ते 30 लोकांचा समुदाय उपस्थित होता। पासून जम्मू काश्मीरची शांतता या दहशतवादी पाकड्यांना सहन झाली नाही आणि त्यांनी आज आपल्या देशामध्ये सुट्टीचा काळ सुरू असताना आणि काश्मीरमध्ये लोकांची चहलपहल वाढलेली असताना, पर्यटकांची गर्दी वाढलेली असताना, काश्मीरच्या जनतेला रोजगार मिळालेला असताना या दहशतवादी अतिरेक्यांनी त्या पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्याचं काम केलं। त्याचा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत। परंतु आपली यंत्रणासुद्धा त्या ठिकाणी पाहिजे होती, परंतु आपल्या यंत्रणेचं तरी कुठेतरी चुकलेलं आहे आणि आपली यंत्रणा तिथे उपलब्ध नव्हती। त्यामुळे आज एवढं मोठं हत्याकांड घडलं। कारण दहशतवादी हा दहशतवादी असतो, त्याला कोणती जात नसते, त्याला कोणताही धर्म नसतो। खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे गुरु आहेत गोळवळकर गुरुजी, त्यांनी तर घोषणा केलेली आहे का अखंड भारत पाहिजे। आज आम्ही मागणी करत आहोत, मोदीजी आता ह्या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी एकदा इस्लामाबादवर तिरंगा फडकवून दाखवा। खऱ्या अर्थाने 56 इंचाची छाती असेल तर पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी इस्लामाबादवर तिरंगा फडक। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।